फक्त गोलंदाजीला. खेल की शुरुआत और ये सामना सुरू होतोय, सामना रंगतोय. चला वेळ खूप झालाय, 11:30 वाजता झालेत. लवकर मॅच चालू करा. 6 ओव्हरची मॅच आहे. मॅच ताबडतोब चालू करतो आपण. 30 मिनिटांमध्ये 6 ओव्हर टाकून घ्यायचे. पंच लक्षात ठेवा, 6 ओव्हरच्या मॅच मध्ये 30 मिनिटांमध्ये ओव्हर टाकून घ्यायचे. आता बरोबर 11:30 वाजलेत, मॅच चालू होतीये. यानंतरची जी सेमीफायनलची पहिली मॅच असेल हिंदवीर क्रिकेट संघ पेनूर, हिंदवीर क्रिकेट संघ पेनूर विरुद्ध वीर मराठा क्रिकेट टीम के बीच में आगे का मैच, पहला सेमीफाइनल मैच यहां पर होने जा रहा है. लखन गावड़े राम राउंड विकेट से बॉलिंग करने के लिए, जिनके सामने है बल्लेबाज स्ट्राइक पर है प्रणव बरगुल. पहली गेंद बहुत ही जोर से आ रही है. विकेट कीपर कृष्णा गौड़ी के हाथ पे गेंद जा रही है. पहली गेंद बिंदी है, पहली गेंद डॉट चली जा रही है. बहुत ही जबरदस्त गेंदबाजी का नजारा देखने मिल रहा है. आज मालक चषक का अंतिम दिन, हाल ही के दिन में बिल्कुल महाराष्ट्र राज्य के लाडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब इनके शुभ हाथों से जीवन गौरव पुरस्कार जिन्हें मिला था दशरथ जी जमादार यानी कि बाबूराव जमादार मित्र परिवार की ओर से इस क्रिकेट टूर्नामेंट को यहां पर रखा जा रहा है. अच्छी गेंद और फिर गेंद की बार लॉफ्टी स्ट्रोक लगाने की कोशिश, गेंद जा रही है एक्स्ट्रा कवर क्षेत्र में. गोपाल मालक शहर की हाथ से गेंद छूट रही है, लेकिन फिर भी 1 रन लेने का मौका मिलता हुआ और 1 रन के साथ खाता खुला. टोटल स्कोर केवल 1 रन की योग पर. या ठिकाणी आपले विजापूर रोडचे एक चांगले क्रिकेटपटू संतोष देशमुख देखील इथे आले, त्यांचं देखील आपण स्वागत करूया इथे. या ठिकाणी अल्पसंख्याक विभागाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आपले जाकीरभाई सगरी साहेबांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. वेलकम असेल, हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. इस बार आड़े हाथ लपेटा है, दिखना गेंद डाल के डीप स्कोर क्षेत्र में जा रही है गेंद. खिलाड़ी थोड़े से फंबल हो गए, यस के बहुत ही पुअर फील्डिंग कर रहे हैं. नतीजा गेंद बाउंड्री के बाहर जा रही है और 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर केवल 5 की योग पर. आता धावसंख्या आपण पाहिली तर 5 धावा झाल्यात. पाहूया पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. गोलंदाज सज्ज असतील लखन गावडे. लखन गावडेचा या षटकातील हा 4था चेंडू टाकला जाईल. लखन गावडे की गेंद ऑफ्टन के बाहर जाकर इस बार खूबसूरती के साथ मारा जा रहा है और ये गेंद बाउंड्री के बाहर जा रहे हैं खूबसूरती के साथ. और एक बैक टू बैक निकलता हुआ चौका निकल रहा है. ये नीचे गिरकर मारा, पड़ के मारा. इस बार ऐसे स्ट्रोक को हम क्रिकेट में क्या नाम दे सकते हैं? गिर पड़े स्ट्रोक लगा दिया. इस बार गिरे पड़े फिर भी चौका लगा दिया और ये गिर पड़े स्ट्रोक निकल रहा है. बहुत ही जबरदस्त स्ट्रोक निकल रहा है. आणि प्रेक्षकांचा एक नम्रतेची विनंती की तुम्ही जर बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडली, कोणी आत ये जा करू नका. नम्रतेची विनंती. आज प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी, कॅच पकडा, डब्बा मिळवा, मिठाई मिळवा आणि जर सिनियर्सने कॅच पकडली साडी देखील तुम वहिनीसाठी दिली जाईल. इस बार लखन गावड़े बैक टू बैक 2 चौके लग चुके हैं. शॉट पे गेंद की बार थोड़ी सी ऑफ्टन के बाहर जा रही है. देशाइन गेंद है, 1 रन लेने का मौका मिलता हुआ. बड़बॉल का इशारा बर्गुल से बता दे रहा है. बड़बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल रन संख्या 10 भी होकर जाकर पहुंच रही है. आज क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचं महायुद्ध, खरी दिवाळी आज आहे, कारण आज शेवटचा दिवस आहे मालक चषकाचा. आणि मालक चषकाचा आपण क्रिकेटचा जो दैदिप्यमान 16 जो पाहतोय, या 16चा अंतिम दिवस, अंतिम दिवसातील पहिली लढत इथे पाहतोय आपण. सुंदर चेंडू मारायचा प्रयत्न, मात्र विठ्ठल चव्हाणच्या जवळून चेंडू जातोय. विकेट कीपरच्या मागे 2 धावाच्या घोषांकी क्षेत्रामध्ये धावसंख्येत बदल होते. धावसंख्या पुढे जाते 12 धावा. अभी भी रुका हुआ स्कोर, टोटल स्कोर केवल 12 पे जाकर पहुंचा है. पहले ओवर का खेल भी कुछ चलता हुआ. 12 रन तो यहाँ पर बन चुके हैं. टूर्नामेंट की बात करना चाहेंगे. टूर्नामेंट के लिए पहले क्रमांक का जो प्राइज दिया जा रहा है 1,24,869 रुपए का प्राइज इस टूर्नामेंट के लिए रखा जा रहा है. शॉर्ट गेंद इस बार बिल्कुल कट करना चाहते थे, गेंद बल्लेबाज को बीट करेगी. इस बीच पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा हो चुका है. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 12 धावा
आणि सर्व प्रेक्षक म्हणजे दोन्ही संघाला एक नम्रतेची सूचना की तुम्हाला 2 रिव्ह्यू असतील. म्हणजे एक बॅटिंग करताना एक रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता आणि गोलंदाजी करताना एक रिव्ह्यू घेऊ शकता. हे तुमच्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिले गेले. आणि रिव्ह्यू जे असतील क्वाड बिहाइंड साठी नाही, म्हणजे बॅटिंगला एज लागल्यानंतर जी अपील असेल त्याच्यासाठी रिव्ह्यू नसेल. मात्र तुम्हाला रनआउट असेल, बीमर असेल, व्हाईट बॉल असेल याच्यासाठी तुम्ही रिव्ह्यूचा वापर करू शकता. आता गोलंदाजीला आपण पाहतो भूषण गोले, ये बिल्कुल सातारा से बिलोंग करने वाले भूषण गोले बहुत ही जबरदस्त खिलाड़ी माने जाते हैं. और ये महाराष्ट्र नहीं बल्कि ये भी आईएसपीएल की स्पर्धा टूर्नामेंट खेल चुके हैं. आईएसपीएल यानी कि इंडियन स्टेट प्रीमियर लीग, जिसमें बबलू पाटिल खेल चुके हैं. बबलू पाटिल को तो उस टूर्नामेंट का सिक्सर किंग का नाम मिला है. आज आपल्या इथे निश्चितच बबलू पाटील सारखे आक्रमक खेळाडू इथे मैदानात आलेले आहेत. सायंगा गलपल्ली साहेबांच्या देखील इथं आगमन झालं. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. पुन्हा इथं आपण पाहतो की निश्चितच गोलंदाजीला आपण पाहतोय भूषण गोले गोलंदाजी करने के लिए. क्या गोले बल्लेबाजों पर गेंदबाजी के गोले बरसाएंगे या उनकी गेंदबाजी पे बल्लेबाज उस पर अंगार बरसाएंगे, देखेंगे. ये देखना मानना चाहते थे. गेंद बल्ले का टपेट लगा वहां पर विकेट कीपर के पीछे. 2 रन के डिक्लेयर जोन में गेंद जाएगी और इन 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर इस वक्त पहुंचता हुआ केवल 14 रन की योग पर. तो इस मैच का आनंद लेने के लिए बिल्कुल हमारे जाने माने क्रिकेट खिलाड़ी, ऑलराउंडर खिलाड़ी मुस्तफा खैराटकर, इरफान गोलंदाज और उनके साथ में शायद अब्दुल भाई आए हैं. सबका मैं वेलकम करता हूं. देखेंगे हम इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. रिवर्स बांधने की कोशिश. अभी भी रुका बस स्कोर, टोटल स्कोर केवल 14 रन. धीरे धीरे फिर से इस बार बॉलिंग मंच पे वापिस चले जा रहा है. अभी भी रुका बस स्कोर 14 रन की योग पर. 1.2 चेंडू टाकले गेले. दरम्यान धावा झालाय 14 धावा. अखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र हवेत मारायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील आणि अगदी सोपा जेल. नजीर की नजर हटी, इसलिए बिल्कुल उनके हाथ से ये कैच छूट रहा है. और अक्सर क्रिकेट में जो कहावत होती है, कैच बिन मैच कहा जाता है, पकड़ो कैच जीतो मैच कहा जाता है. कैच छूटा, दिल टूटा, रन लूटा और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा है. टोटल रन नहीं लिया शायद. अभी भी रुका बस स्कोर इस वक्त टोटल स्कोर 14 रन की योग पर. दूसरा और इस वक्त प्रगति पर है जारी है. फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार है भूषण गोळे. पुन्हा गोलंदाजी करतील. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन ओव्हर विकेटचा मारा करतोय. पुढचा चेंडू प्रणव साठे. यास मात्र सरळ बॅटिंग फटका आणि सरळ जाईल सीमा रेषा पार. 4 धावा चौकार येतोय आणि या 4 धावांची धावसंख्या पुढे जाते ती 18 धावा. बहुत देरी के बाद एक वेलकम बाउंड्री आ रही है और आगे बढ़ता हुआ स्कोर इस वक्त 18 रन की योग पर. बल्लेबाज प्रणव पहुंच गए व्यक्तिगत 7 पे. ओंकार कुलकर्णी 4 गेंदों में 10 बना रहे. देखना फिर से गेंदबाजी करेंगे. इस बार नीचे घुड़ झोंक कर मारना चाहते थे. गेंद बल्लेबाज को चकमा दे रही है विकेट कीपर के पास और तीसरे अंपर की ओर ये कॉल किया जाता था. थर्ड अंपर डिसीजन पेंडिंग. तीसरे अंपर की मदद यहां पर की जा रही है. तीसरे अंपर यहां पर है हमारे बापू सुर से. ये बॉल काउंट है. चलिए बॉल काउंट किया जा रहा. फेयर डिलीवरी कहा जा रहा अंपर की ओर से. तीसरे अंपर बल्लेबाज जब बैटिंग कर रहे थे यहां से नजर आ रहा नीचे झुककर मारने की कोशिश कर रहे थे. ये बिल्कुल तीसरे अंपर राकेश उदगिरी सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण इथे पाहतोय. फलंदाज जेव्हा फटका खेळतो त्यांनी गुडगा वाकून म्हणजे शरीर वाकवून फटका मारायचा प्रयत्न केला गेलाय आणि निश्चितच हा बॉल फेअर असेल. क्लिअर फेअर डिलिव्हरी कळवली गेली आहे.
तो इस बार बहुत देरी के बाद यस के सामने से गेंद कस के निकल रही है, बिल्कुल बाउंड्री के बाहर जा रहे हैं। 4 रन मिलेंगे और इन दोनों के साथ इसी 4 रन के साथ 2 ओवर की समाप्ति में स्कोर है ना तेरी ना मेरी। इस वक्त तो स्कोर बोर्ड पे है डबल दुर्री। सोलापूर जिल्ह्याचे एक नामवंत क्रिकेटपटू म्हणजे आमचे मित्र आदरणीय नितीन चौरे साहेब, महाराष्ट्र पोलीस हे देखील युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले। चौरे साहेबांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। पेनूर गाव आणि चौरे ही फॅमिली निश्चितच जोडले गेलंय आणि त्याच गावचे आपले सुपुत्र असणारे नितीन चौरे एका काळातील सोलापूर जिल्ह्यामध्ये कित्येक वेळा त्यांनी गोलंदाजी गाजवली। असे नितीन चौरे यांचं सहर्ष स्वागत। नहर की शुरुआत करने के लिए, गेंदबाजी करने के लिए, शायद बॉलिंग करने के लिए बोला जा रहा है। नजीर है ना, नजीर गेंदबाजी करने के लिए आएंगे। नजीर शेख ये काफी बेटर गेंदबाज, मैंने इनको बार्शी के मैदान में देखा है। अंगार लाने वाली हमेशा गेंदबाजी करते हैं। नाम है नजीर। नजीर की नजर पर संदेह नहीं करते, नजीर की गेंदबाजी पे संदेह नहीं करते। फिर से देखना, गेंदबाजी करेंगे नजीर की ये गेंद, पहली गेंद तैयार है, गेंदबाजी करेंगे नजीर की ये गेंद। ओंकार लागलं का बघा। मैंने पहले ही बताया था कि इनको आड़ा खेलना बहुत मुश्किल है। चला जर जास्त लागला असेल तर बाहेर या। आणि स्पर्धा शेवटच्या टप्प्यात गेल्यानंतर संघ, प्रत्येक संघ हा संघ मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि त्याच्यामध्ये हा खेळाडू बोलवला गेलाय। मी मगाच म्हणलं की निश्चितच ज्याला बार्शीत मी बघितलं होतं, अतिशय बेगाने भिन्नाट गोलंदाजी करतोय नजीर। इथं खेळाडूंना अतिशय जोरात मार लागलाय, मला वाटतं कानावर चेंडू लागलाय। मला वाटतं तोंडावर चेंडू आदळला इथे। बस देखा जाए तो निश्चित ही यहाँ पर हर बल्लेबाज को क्रिकेट खेलते हो थोड़ा सा ध्यान रखना होगा। जब आड़े बल्ले से बैटिंग करते हो तो प्रोडक्शन नहीं होता आपको। एक तो पहले से मैं और मैं एक बताना चाहूंगा कि कंपलसरी गार्ड पहनकर बैटिंग कीजिए, बहुत इंपॉर्टेंट है। गार्ड पहनेंगे तो सुरक्षित रहेंगे, जैसे कि सर सलामत तो पगड़ी 50 कहते हैं। और राकेश सर, मैंने पहले ही बताया था कि ये नजीर जो गेंदबाज है, चीते की चाल, बाज की नजर और नजीर की गेंदबाजी पे कभी संदेह नहीं करते, इसीलिए तो उनको पुणे से यहां पर बुलाया गया। और वो पहली गेंद पर उन्होंने कहा कि मैं यहां पर ऐसा ही नहीं आया, आक्रामक गेंदबाजी करने के लिए आया हूं, और पहली गेंद बाउंसर फेंकी है। ये पूना के शताब्दी एक्सप्रेस नहीं कहूंगा मैं, तो बुलेट ट्रेन है, बॉलिंग की बुलेट ट्रेन। चला पंच, मॅच चालू करायचे। तर निश्चितच पहिल्या क्रमांकाचं जे पारितोषिक ठेवलं गेलं त्याच्यामध्ये जे यमक जोडलं गेलं, म्हणजे पहिल्या क्रमांकाचा 1 नंबरचा विजेता याचा 1 क्रमांक आणि त्यानंतर 248 आपल्याला दिसतात। 248 म्हणजे मालकांचा परमनंट आमदार असणारा मतदारसंघ आणि 69 म्हणजे 69वा वाढदिवस, याच्यासाठी 1,24,869 हे पारितोषिक ठेवलं गेलंय। आणि हे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं गेलंय कैलासवासी निर्मला आणि कैलासवासी चंद्रकांत शरणप्पा हरकारे यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक दिलं गेलंय। पहिल्या क्रमांकाचं माननीय तथा आदरणीय श्री संतोष चंद्रकांत हरकारे युवा उद्योजक पुणे यांच्या वतीने हा पुरस्कार दिला गेला स्पर्धेला।
आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतो महंत गणेश कन्सल्टिंग आणि इंजिनिअरिंग यांच्या वतीने दिलं गेलंय 54,000. चेंडू बेगात टाकलाय परंतु याच दिशेने होता लेगस्टम्पच्या बाहेर जातो. पंच म्हणतात बॅट बॉल असेल. सिंगल दाबाची भर पडतीये. सिंगल दाबाची धावसंख्या पुढे जाते 23 धाबा, 23 रन की योग पर. और तीसरे क्रमांक के लिए अक्सर एक कहावत होती है, जख्मी शेर हमेशा खूंखार होता है. थोड़े से जख्मी तो हो चुके हैं. कुछ देखना है ओंकार क्या बैटिंग करेंगे, खूंखार देखना पड़ेगा वहां पर. नजीर की अगली गेंद जोर से मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल मिड विकेट क्षेत्र में, माफ करना लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंददार के, जब तक कि फील्डर फील्ड करते हैं सिंगल बनेगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 24 रन 24 की योग पर. आज आपण फिल्डिंग संघामध्ये पाहतो की दिग्गज खेळाडूंचा बनणार असणारा संघ. एकीकडे सोलापूरचे नामवंत असे खेळाडू विठ्ठल चव्हाण असतील, SK असतील, मनोज माने असतील, त्याचबरोबर गोपाळ मलक शेळके असतील, हे सोलापुराचे नामवंत खेळाडू आहेत आणि त्यांच्या जोडीला पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्राचे आयकॉन खेळाडू जोडले. म्हणजे हा संघ अतिशय मजबूत करण्याचा प्रयत्न झालाय. मजबूत म्हणे बलाढ्य, महाबलाढ्य संघ बनवला गेलाय. आता प्रणव बरकुल स्ट्राईकला असेल बॅटिंगला, परंतु नजीरची गोलंदाजी आपण पाहतोय. ओ व्हाट अगेन ब्रिलियंट गेंद थी इस बार. ये परफेक्ट यॉर्कर गेंद थी, कुछ समझ नहीं पाए बल्लेबाज बैट रखने की कोशिश, लेकिन गेंद विकेट कीपर कृष्णा गौड़ी के पास जा रही है. शायद इसीलिए मेरे ख्याल से उन्होंने ग्लोव्स मांगे थे. भैया ये बॉलर बहुत जोर से डालता है इसलिए हमको ग्लोव्स की जरूरत है. और कीपर मेरे ख्याल से थोड़ा सा थर्ड ईयर के रकील तक रुके हैं. विकेट कीपर को बहुत मुश्किल होगी इस गेंद को पकड़ने के लिए. फिर से इस बार गेंद शॉर्ट गेंद थी, इस बार भी को ऊंचा मारने की कोशिश में टॉपेज लगा. देखना है नीचे है नजीर, क्या नजीर को स्टंप बीच में आ गए इसलिए कैच छूट रहा है. कैच छूटा और इस बार देखना है कि रनों की बरसात करेंगे यहाँ पर. टोटल स्कोर 24 की योग पर. हॅलो आता मात्र धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धाबा झाल्या आहेत. टोटल धावसंख्या 25 धाबा झाली आहे. या स्पर्धेतील निश्चितच मालक चषक क्रिकेट स्पर्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये 12 दिवसानंतर ओपन क्रिकेट स्पर्धा भरवली गेली. याचं आयोजन नियोजन माननीय युवा तडफदार नेते उमेश अण्णा दशरथ जमादार यांनी ही क्रिकेट स्पर्धा इथं भरवली आहे. क्रिकेट प्रेमींसाठी दिवाळीच्या मुहूर्तावर अनोखी मेजबानी म्हणावं लागेल, कारण मोठमोठे क्रिकेट खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहतोय. माझ्यावर थोडस मिळून आम्ही राकेश सर आणि मी मिळून कॉमेंट्री करणार आहोत. आता हो मारायचा प्रयत्न इथं मात्र विकेट किपरच्या मागे जातो. चेंडू जातोय लेग बाईच्या स्वरूपात 2 धाबेसाठी घोषांकी क्षेत्रामध्ये आणि 2 धाब्याची संघाची वाढती धावसंख्या पडली ती 27 धाबा. या चेंडूनंतर राकेश सरांना मी काही प्रश्न विचारले स्पर्धेबद्दल, कारण ते नियोजन समितीमध्ये आहेत. म्हणजे उमेश अण्णांचा उजवात म्हणाल काय हरकत नाही. या स्पर्धेनिमित्त धावा आणि उजवात 2 आहेत. सतीश सुरवसे आणि तुम्ही या स्पर्धेमध्ये फार मोठी मोलाची मदत केलेली आहे. स्पर्धेचं नियोजन असेल याच्याबद्दल मी चर्चा या चेंडूनंतर तुमच्याशी करणार आहोत. दरम्यान गोलंदाजीला नजीर गोलंदाजी करतो. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन ओंकार कुलकर्णी. तसंच कुलकर्णी म्हणल्यानंतर सोलापुरात एकच कुलकर्णी आपले हंपरिंग क्षेत्रात प्रवीण कुलकर्णी प्रसिद्ध आहेत. आणि दुसरीकडे अर्शिन कुलकर्णी, जो सोलापूरचा अभिमान, सोलापूरचा स्वाभिमान, जो की सध्या ISPL मध्ये लखनौ के नवाब त्यांना म्हणलं जाईल. IPL ची मॅच IPL संघामध्ये खेळलाय. त्याचबरोबर तो सध्या महाराष्ट्र रणजी संघाकडून करंट रणजी मॅच खेळतोय तो अर्शिन कुलकर्णी. इस बार गेंद फुलटॉस गेंद, इस बार सीधे गेंद को मारा जाता है. गेंद बॉलर टू बैक निकल रही है लॉन्ग ऑफ क्षेत्र में. सिंगल बनेगा और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन 28 रन. और ये थ्रो हो रहा है. दूसरा रन लेने की कोशिश की जा रही है और 2 रन तो जरूर मिल सकते हैं. और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 27 की योग पर 27 रन 29 धावा झाल्या आहेत. तर निश्चितच या स्पर्धेनिमित्त राकेश सर ज्यावेळेस या स्पर्धा घेण्याचं कधी ठरलं होतं आणि उमेशांना तुमच्यामध्ये काय चर्चा झाली की बाबा सोलापूरमध्ये स्पर्धा असतात परंतु ओपनची स्पर्धा घेण्याचं काय ठरवलं? गुड मॉर्निंग शंकर सर. या टुर्नामेंटचा शेवटचा दिवस आहे आणि आपण इथे जमलेलो आहोत ह्या थरारक अशा सामन्यांचं मेजवानी घेण्यासाठी. ॲक्च्युअल सुरुवात झाली होती की काहीतरी इथे टुर्नामेंट भरवायचे या जयभवानी मैदानमध्ये आणि हळूहळू ह्या चर्चेचं रूपांतर ह्या इतक्या मोठ्या एक क्रिकेटचं जे कुंभमेळा म्हणतो त्याच्यात रूपांतर झालं. ओपन टुर्नामेंट घेण्याचं उद्देश उमेशजींचा असं होतं की इथे सर्व असे जे दिग्गज क्रिकेटर्स आहेत
यांची उपस्थिती व्हावी, सोलापूरला त्यांचं आगमन व्हावं. कारण गेल्या अनेक वर्षापासून तालुका वाईज गाव वाईज जेव्हा क्रिकेटचे मॅचेस बघतो आपण, तर अशा पद्धतीचे जे मोठ्या मोठ्या सिटीतले क्रिकेटर्स आहेत त्यांची उपस्थिती सोलापुरात दिसत नाही. पण आज ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून ते इथे आलेले आहेत. राकेश सर, निश्चितच जर आपण पाहायला झालं तर स्पर्धा निश्चितच तुमची स्पर्धा किती यशस्वी ठरली हे सांगायची गरज नाही, कारण एवढं लांबून ऐकवान खेळाडू खेळतात, म्हणजे हीच तुमची उपलब्धी म्हणावं लागेल. दरम्यान याच मात्र मारायचा प्रयत्न, चेंडू पायाला लागला, मला वाटतं बॅटचा हलकासा कट लागलाय, शॉर्ट बॅकवर्डला जाईल चेंडू. लखन गावडे येतो चेंडूवर, सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि एका धावेची धावसंख्या ₹500 पारितोषिक डिक्लेअर केलंय. पुढच्या षटकामध्ये एक विनंती असेल, जे प्राइज लावणार आहे ते माझ्याकडे रोख द्यायचं, कारण नंतर काय होणार, तुम्ही लांब आणि मी लांब, आणि जर मारल्यानंतर परत मला द्यावं लागेल पैसे. जे काय प्राइज लावायचे असतील ते रोख स्वरूपात माझ्याकडे जमा करायचे आहेत. आणि हॅट्रिक जर घेतली गोलंदाजाने, गुंडराज गोलगोंडाकडून ₹1000 पारितोषिक गोलंदाजाला दिलं जातं. आता नवीन बॅट्समन जातो फलंदाजीला, मला वाटतं मामा बॅट्समन नेम ऋषभ बोबडे. चलेंगे ऋषभ बोबडे इस वक्त बैटिंग करने के लिए, यांनीच एका माणसाचा आता जीव वाचवला, ती फलंदाजा. इथं मात्र ऋषभ बोबडे आलेला म्हणतोय की देखना लाजवाब, कडक, बेधडक, फुल पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल, लगा ह्यूज सिक्सर निकलता हुआ. वाघाची धार
फोर लाइफ फार खनखणीत धनधनीत पावरफुल षटकार. चले गेंदबाज अभी भी पहले ओवर का बिल्कुल 4 ओवरों का खेल बिल्कुल पूरा होने के बाद टोटल रन संख्या इस वक्त 38 पे जाकर पहुंच रही है. 38 धावा झाल्या. चला मॅच थांबवायची नाही, ताबडतोब मॅच चालू करायचे. या षटकामध्ये जर फलंदाजाने राकेश सर 3 षटकार मारले तर फुलारी साहेब अविनाश फुलारी यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. आणि निश्चितच बक्षीस मारणाऱ्याने जर जिंकलं तर त्याला दिलं जाईल. नाही मारल्यावर काय करायचं सुभाष सर? त्याचे जीएसटी टॅक्स पैसे कट करून घेऊया आपण. शंकर सर, एक प्रश्न असा आहे, तर या ठिकाणी साई प्रसाद पाटील साहेब देखील आले, त्यांचं देखील आपण स्वागत करतो. 38 झाले, 4 षटकांत 38. उर्वरित 2 षटकात किती धावा जमतील असं तुमचा अंदाज आहे? माझ्या मते बॅटिंगच्या हिशोबाने नजीर जर गोलंदाजी करतोय तर एक 20 धावा तर आरामात यावं लागतील इथे. परंतु नजीर अतिशय खतरनाक गोलंदाजी करतोय. नजीर बुलेट ट्रेन आहे. मला वाटतं अण्णा ग्रुपची बुलेट ट्रेन म्हणावं लागेल त्याला. सरळ मारलाय जोरात, कडक, आणि इथं जातोय चेंडू बेधडक. परंतु ऋत्विक गदार तिथे येतोय आणि निश्चितच मला वाटतं श्रीगोंदाचा हा राहणारा खेळाडू ऋत्विक या ठिकाणी नजीर गोलंदाजी करतो. नजीरच्या चेंडूवर आणि प्रणवने जर लागोपाठ 3 षटकार मारले, बंटी जगदाळे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस प्रणवसाठी दिलं जाईल. अमुक जगताप सरांकडून 500 रुपये प्रणवसाठी. बारी गेंद तैयार है. इस बार दिशाहीन गेंद थी, लेग के बाहर जा रही है. इस बार गेंदबाजी में तेजी लाना चाहते थे, नियंत्रण खो बैठे. अंपर डोंबाड़े की ओर से बिल्कुल बैट बॉल का इशारा बता जाता था. बैट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 41 रन 41 धाबात 2 गडी बाद धाबातील हे 5वं षटक टाकलं जाते. आणि जसा मॅच संपेल त्यानंतर पुढच्या मॅचचा टॉस लगेच आपण करणार आहोत. बीर मराठा क्रिकेट संघाचे कॅप्टन आणि हिंदवीर पेनोर संघाचे कॅप्टन 6 षटक संपल्यानंतर लगेच तुमच्या मॅचचा टॉस होईल याची आपण नोंद घ्यायची. नेक्स्ट सेमीफाइनल मैच हिंदवीर पेनोर वर्सेस बनाम बीर मराठा क्रिकेट टीम के बीच में आगे का मैच होगा. ओ प्रणव इतक बरसतोय. प्रणव के बैट से निकलता हुआ बहुत ही तूफानी प्रहार निकल रहा. 6 रन छक्का मिलेगा. चला या ठिकाणी निश्चितच मला वाटतं ज्यावेळेस 2 चेंडू 10 धावा हव्या होत्या बबलू पाटीलने त्या केल्यात. म्हणजे येरळवाडीची जी स्पर्धा आहे पृथ्वी चषक याच्यामध्ये कमालची बॅटिंग करणारे बबलू पाटील या मैदानात आपण पाहतो. 2 चेंडू 10 हव्या होत्या. राकेश सर याच्यासाठी त्यांना 6 सर्किंग म्हणलं जातं. आणि फटका असा लांब मारतात की बॉल कुठे गेला कळायला मार्ग नाही, अशा प्रकारचे फटके खेळतात. इनको मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल बॉलर टू बैक निकल रही है. लॉन्ग ऑफ क्षेत्र में गेंददार के 1 रन लेने का मौका बनता हुआ सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 48 रन. मातोश्री धाराशिव की भी मैं तारीफ करना चाहूंगा. इतने बलाढ्य टीम के साथ खेल रही है, लेकिन उन्होंने आज ज्यादा प्लेयर्स भी ऐड नहीं किए. वही प्लेयर पर वो अपना भरोसा रखा है और भरोसा रखता. स्कोर इतना कमजोर नहीं है और इतना ज्यादा नहीं है, लेकिन फाइट करने वाला स्कोर तो जरूर कहा जा सकता है. स्पर्धेचे मार्गदर्शक, स्पर्धेचे प्रेरणास्थान दशरथजी जमादार साहेब म्हणजे बाबूराव जमादार मित्र परिवारची स्पर्धा आपण इथे पाहतोय. मारायचा प्रयत्न इथं मात्र जातो. चेंडू पॉइंटला सिंगल धाव तिथं बनवली जाईल. एका सिंगल धावणीची धावसंख्या मात्र पुढे जाते. 49 धावा 49 रन. आणि एसके जर गोलंदाजीला आले, हॅट्रिक जर घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक अविनाश पुजारी यांच्याकडून, अविनाश फुलारी यांच्याकडून. एसके क्या गोलंदाजी करता है कसके. 500 रुपये नाही, आधुनिक जण लावले 500. 1500 झाले एसके साठी. यश पात्र पायाकडे चेंडू आला. चेंडू ज्या एसके ची आता आपण चर्चा करत होतो त्याच्याकडे चेंडू जातोय आणि निश्चितच एक सिंगल धावणीशी इथं मात्र धाराशिव मातोश्रीच्या 50 धावा पूर्ण झाल्या. एक बार जोरदार टाळ्या 50 धावा वाजल्या पाहिजे. 5वें षटक टाकलं जातं. धावा झाल्या 50 धावा.
आणि आपले स्टुडिओ स्पोर्ट्सचे लाडके प्रेक्षक म्हणजे स्टुडिओ स्पोर्ट्सचे एक लाडके प्रेक्षक प्रत्येक स्पर्धा पाहतात सागर वागदारी पाणीवेस यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय. इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए पुन्हा या षटकातील श्रीबच्चा चेंडू घेऊन बॉलिंग करतोय. या जोरात टाकलाय चेंडू परंतु ऋषभने मारलाय फटका चेंडू जातो बॉलरच्या मागे लॉंग ऑनला परत एक सिंगल धाव तिथे घेण्याची संधी येते. एका धाबेशी धावसंख्या पोटली ती 51 धावा. 5 षटकाचा खेळ पूर्ण झाला धावसंख्या पोटली ती 51 धावा. राकेश सर आता ज्या प्रकारची गोलंदाजी चालली आहे आता 5 षटकांतर 51 झालेत आणि तुमच्या एक क्रिकेट एक्सपर्ट म्हणून बॅट्समनने काय करावं आणि या षटकामध्ये कशा प्रकारचे बॅटिंग करावं की जेणेकरून स्कोर 70 पर्यंत पोहोचेल. निश्चितच एक सन्मानजनक जर स्कोर उभा करायचा आहे मला वाटतं की 70 रन्स इज अ गुड टार्गेट इज अ फायटेबल टार्गेट. तर 70 पर्यंत पोहोचण्याचा निश्चित प्रयत्न करायचा आहे मातोश्री धाराशिव यांच्या बॅट्समनना म्हणजे एक सामना रंगतदार असं पाहायला आपल्याला मिळू शकेल. आता गोलंदाजीला एसके म्हणजे श्रीकांत कलागते ज्यांना पण आता हॅट्रिक जर गोलंदाजाने घेतली तब्बल 1,500 रुपये बक्षीस. अविनाश फुलारी 1,000 रुपये. अमर बडवणे आता बडवणेच्या नावाप्रमाणे बॉलिंग बडवली जाईल का गोलंदाजाला मात्र थांबवलं जाईल बघावं लागेल इथं आणि त्यांच्यावर आपले आप्पा बासुंदी हे देखील आणले त्यांचं देखील आपण स्वागत करतोय. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. स्लोअर चेंडू होता याच मात्र फटका खेळलाय कव्हरला. पाहूया क्षेत्ररक्षक भूषण गोळे चेंडू खाली येतोय परंतु चेंडू सीमा पार करेल 4 धावे झाले आणि या 4 धावांची धावसंख्या मात्र पुढे जाते 55 रन. या सामन्यात आनंद घेताना आपण विशेष अतिथी म्हणून ज्यांनी या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं आदरणीय सन्माननीय युवा उद्योजक पुणे संतोष चंद्रकांत हरकरे साहेब यांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि ताता आले इथं ताता आले म्हणजे मनोहर दासरी साहेबांचं इथं आगमन झालं त्यांचं हार्दिक स्वागत. इस बार एसके कैच क्या पकड़ सकते क्या नहीं देखना पड़ेगा. अक्षय साठे ने कह रहा है कि बिल्कुल उन्होंने कहा कि अगर एसके हैट्रिक लेते तो 41 इसका मतलब 4,141 रुपये बक्षीस दिला जाईल वैभव सीसीच्या बेतेने. अखिल मकानदार भी आए जिनकी टीम सेमीफाइनल की जगह बना चुकी है उनका भी मैं वेलकम करता हूं. चलेंगे फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे. अच्छी गेंद इस बार बिल्कुल बल्लेबाज को चकमा देती गेंद इस बार अफ्तों की बूंद. 3 षटकार जर फलंदाजाने मारले तब्बल 5,000 रुपये हॅट्रिक साठी आहेत. इथं 3 षटकार मनोहर दासरी साहेब 2 मिनिट थांबा ना तुमचं बी दोघं मनोहर दासरी साहेबांकडून 1,000 रुपये 3 षटकारासाठी असतील. रिव्ह्यू चला तिसऱ्या पंचांकडे चला राकेश सर बॅट बॉल बघायचंय. पैसे आजच्या दिवसामध्ये कसं आहे आज रोख आहे आणि उद्या उधार आहे. आज रोखच आहे उद्या उधार आहे लक्षात ठेवायचं. म्हणून ज्यांनी बक्षीस लावायचे आहेत ते पैसे माझ्याकडे अगोदर जमा करायचे आहेत आणि जर चुकून नाही गेले तर त्यातली जीएसटीचे टॅक्स माझ्याकडे जमा होईल आणि बाकीचे पैसे रिटर्न दिले जातील. चला बॅटबॉल असेल पंच म्हणतात तिसरे पंच म्हणतात की बॅटबॉल आहे आणि हॅट्रिक जर गोलंदाजाने घेतली तर तब्बल 5,000 रुपये 3 बॉल नंतर ऑफर आहे. सोलापुरांच्या क्रीडा रसिकांचे पावले मात्र आपोआप आज जय भानूच्या मैदानाकडे वळताना आपण पाहतोय. कारण आज इथं मात्र क्रिकेटचा विश्वकरंडक आपल्या भागाचा विश्वकरंडक म्हणावं लागेल. मालक चषकाची क्रिकेट स्पर्धा दरम्यान हा बघता बघता चेंडू सरळ सीमा पार करतो. 6 धावेसाठी षटकार आहे. प्रणव बरसतोय आणि प्रणवची आपण इथे कौतुक करा थोडं कमी असेल. धावसंख्या पुढे जाते 63 धावा. गोलंदाजाने लागोपाठ 3 विकेट घेतल्या तर तब्बल 5 रुपये 10,000 रुपये हॅट्रिक विकेटला. साई बॉल 3 झालेत. साई प्रसाद पाटील आणि त्याचबरोबर रजाक रामपुरे या दोघांच्या वतीने 10,000 रुपये
फिर से इस बार ये गेंद तैयार है, की बहर जाती गेंद देखा जाचा प्रकाश बार फिर से बैट बॉल का इशारा बता दे रहा है, बिल्कुल बैट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 64 की ओर पर। सोलापूरच्या मानाची, सोलापूरच्या अभिमानाची आणि सोलापूरच्या स्वाभिमानाची स्पर्धा म्हणजेच मालक चषक, आणि याचं नियोजन दशरथजी जमादार, बाबूराव मित्र, बाबूराव जमादार मित्र परिवाराच्या वतीने ही स्पर्धा इथे आपण आयोजित केली गेली आहे। आणि या स्पर्धेचं शिवधनुष्य कोणी पेललंय म्हणजेच आपले युवा नेते, तरफदार नेते उमेशना जमादार। बंदा है कडक, मारता बेधडक प्रणव, 2 षटकार मारले। या चेंडूचा षटकार आला तर बंटी जगदाळे यांच्याकडून 2000 रुपये आणि दासरी साहेबांकडून 1000 रुपये। बस तो नाम है गेंदबाज का यसके, लेकिन बल्लेबाज मार रहा है कसके। और हमारे जो पूर्व एक्सपर्ट कमेंटर ने कहा था कि 70 होना चाहिए और 70 के पास यहां पर स्कोर बना है। इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार है, बॉलिंग करने के लिए या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, परंतु पनवला या चेंडूवर 3000 रुपये मिळणार का? चेंडू टाकलाय, पुन्हा ऑप्शनच्या बाहेर जातो, इथे मात्र परत संधी कंटिन्यू असेल, कंटिन्यू। दासरी साहेब म्हणतात की काय होतं बघावं लागेल, माझे वाचणार का जाणार ताता? ताता म्हणतात वाचणार आहे, प्रणव म्हणतोय मला घ्यायचंय, बघूया दोघांमध्ये कोण जिंकतंय ते। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असतील गोलंदाज, पाहूया पुढील चेंडू टाकला जाईल इथे। और ये ताता ने कहा कि बंगाली बाबू चला है ताता का, और ये क्या छोटा बाबर वाचले, वाचले पैसे वाचले, 3000 रुपये वाचले। थोडं तर द्या, कमी तर कमी 500 द्या, नाही तर जीएसटी द्या त्यातली। पुन्हा या षटकातील टोटल धावा झाले 73 धावा, 73 रन। या डाबातील हा शेवटचा चेंडू टाकला जाईल, फेकला जाईल, 73 धावा झाला, 73 रन। पाहूया या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल, याच्यावर मात्र हा चेंडू खेळलाय आणि 2-2 झाडात चेंडू गेला, 2 धावा असतील तिथे, 2 धावांची संघाची भारतीय लोकसंख्या पोहोचली ती 75 धावा। मित्रांनो, प्रणव बरकोलची जर बॅटिंग आवडली असेल तुम्हाला, एवढ्या बलाढ्य संघावर खेळताना एक बार प्रणव साठी जोरदार ताली झाला पाहिजे मित्रांनो। प्रणवने काय बॅटिंग केली, राकेश सर प्रणवच्या बॅटिंगबद्दल तुम्ही काय म्हणाल? एवढं दिग्गज खेळाडू असताना देखील ही जी बॅटिंग त्याने केली आहे, इतक्या चांगल्या बॉलिंग लाईनअपच्या समोर निश्चितच चांगली फलंदाजी आपल्याला म्हणावं लागेल। 19 चेंडूत 39 धावा त्यांनी काढलेले आहेत, सिंगल हँडेड, म्हणजे ओपनिंगला आला आणि शेवटपर्यंत टिकला आणि संघाला एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवला आणि सामना रंगतदार होण्याची दाट शक्यता इथे आपल्याला दिसत आहे। जिंकण्यासाठी 76 धावांची गरज, पाहूयात 6 षटकांमध्ये 76 धावांची गरज। या ठिकाणी मंचावर बरेचसे मान्यवर इथे उपस्थित आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया या थोड्या ठिकाणी घेऊया। पहिल्यांदा आपण पत्रकार माझे मित्र सुभाष कलसेटी साहेबांकडे जातोय। सुभाषांना तुमचं प्रथमतः मी वेलकम करतोय, हार्दिक स्वागत असेल। जय भवानीच्या क्रिकेटचा मैदानाचा इतिहास तर तुम्हाला माहिती आहे जय, परंतु या स्पर्धेच्या निमित्तानं बरेचसे इतिहास घडवण्याची स्पर्धा इथं घेतली गेली आहे। उमेश अण्णांचं नियोजन असेल, आपले जे जमादार साहेब ज्यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून जो जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे, त्यांनी मात्र आमदार साहेबांच्या वाढदिवसामध्ये स्पर्धा भरवली। तुमचं या स्पर्धेवरचं मत काय? धन्यवाद शंकर सर। प्रथम इथं आज उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांच्या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतोय। सोलापुरामध्ये पहिल्यांदाच जय भवानी मैदानामध्ये महाराष्ट्रातील नाही संपूर्ण भारतामध्ये टेनिस क्रिकेट जगतातील जे प्लेयर गाजत आहेत ते या ठिकाणी क्रिकेट खेळायला आलेत, त्यांचं
या सर्व खेळाडूंचं आम्ही आयोजन कमिटीच्या वतीनं स्वागत करतोय. आणि सांगायचं झाल्यास या स्पर्धेचं जे नियोजन आहे अत्यंत सुंदर उत्कृष्ट नियोजन. प्रत्येक गोष्टीत प्रेक्षकांसाठी विचार करण्यात आली आहे, खेळाडूंसाठी विचार करण्यात आली आहे. एक चांगलं क्रिकेट कसं होईल आणि या माध्यमातून एक चांगलं वातावरण, क्रिकेटचं हेल्दी वातावरण असेल, स्पोर्ट्सचं हेल्दी वातावरण असेल, या ठिकाणी कसं इथं जास्तीत जास्त वाढेल याचा विचार या ठिकाणी उमेश जमादार, कारण उमेश जमादार यांनी केलाय. उमेश जमादार यांनी केलंय. याच्या मागचं ग्राउंड डेव्हलप जे झालंय, सर्व इथल्या क्रिकेट खेळणाऱ्या जय भवानी मैदानावर प्रत्येक क्रिकेट खेळाडूंना माहित आहे हा पूर्ण ग्राउंड संपूर्ण गेल्या 1.5 ते 2 महिना झाला हा पूर्ण बाद झाला होता. या ठिकाणी पाण्याचं तळ साचलं होतं आणि त्या तळ साचल्यामुळे पुढचे 2 महिने तर या ठिकाणी क्रिकेट झालं नसतं. असं एक वातावरण असताना सुद्धा उमेश जमादारांनी हा शिवधनुष्य पेललं आणि हे ग्राउंड सुधारण्याचा प्रयत्न केला. आणि हे ग्राउंड सुधारत असताना प्रत्येक या ग्राउंडवरचं जे एक ग्राउंडवरचं जे एक समानता यायला पाहिजे ती समानता आणण्याचा प्रयत्न केला. आणि ते स्वतः इंजिनियर असल्यामुळं हे चांगलं ग्राउंड इथं उपलब्ध करून देऊ शकले. या ठिकाणी त्यांचं आम्ही सर्व क्रिकेट खेळाडूंच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. हे होते पत्रकार आपल्या या गावचे असताना पत्रकार. याच्यावर 1 मिनिट आपण थांबायचं आहे. या ठिकाणी ज्यांनी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं पुण्याचे युवा उद्योजक संतोष चंद्रकांत नारकाळे साहेब इथे उपस्थित आहेत. साहेब, आपण पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार दिला. या ठिकाणी जे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे, स्पर्धेचा प्रतिसाद पाहिल्यानंतर तुमच्या मनाला इथं समाधान झालं का? नमस्कार साहेब. या ठिकाणी मला माझे मित्र उमेश जमादार यांनी असे मला सांगितलं की असं आपण एक तिथे स्पर्धा आपण नियोजन करणार आहे की आपण स्पर्धा स्पॉन्सरशिपसाठी माझे नाव त्यांनी सुचवले गेले मला की त्यानंतर मी म्हणलं त्याला उमेशला की ठीक आहे, काय विषय नाही, एकदा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जर क्रिकेटची स्पर्धा होत असेल तर काही हरकत नाही माझं नाव सुचवायला. मग इथे क्रिकेट बघून मला एकदम समाधान वाटला की आपल्या मित्रांनी एक असं व्यवस्थित इथे स्पर्धा घेतोय म्हणून. धन्यवाद. धन्यवाद. यांच्यासाठी देखील टाळ्या वाजल्या पाहिजे कारण पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक यांनी दिलं. खूप खूप धन्यवाद सर. आता जाऊया मॅच कडे. दुसरा डाव सुरू होतोय आणि क्रिकेटमध्ये डावपेच आखले जातात. मी एक विनंती करतोय, पलीकडचा जो कॅमेरा आहे कॅमेऱ्याच्या खाली ते एक बसलेलं आहे, तुमच्यासाठी केलं नाही तिथे बसायला. प्लीज खाली उतरायचं, तुम्ही टावरवरनं खाली उतरा. प्लीज विनंती, टावरवर बसू नका, खाली उतरा. या ठिकाणी आदरणीय साई प्रसाद पाटील यांच्या वतीने फलंदाजाने लागोपाठ 3 षटकार मारले, 5 रन. विनंती आहे विकेटवर प्रॅक्टिस करू नका, मॅच चालू करायची लगेच. मामा बॉल दिला तिथं. या ठिकाणी मनोहर दासरे साहेब आहेत, थोडंसं पुढे आपण. मनोहर दासरे यांचं देखील मी स्वागत करतो. प्रथमतः मी तुमचं अभिनंदन करतो, तुम्ही आजोबा झालात याबद्दल तुमचा धन्यवाद. स्पर्धा इथं आल्यानंतर पूर्वीचं क्रिकेटर तुम्ही जे मला वाटतं कोणीही क्रिकेटर उगाच बक्षीस देत नाही, तुम्ही काहीतरी क्रिकेट खेळला असेल असं माझा अंदाज. आपले पुराणे दिवस तुम्हाला आठवले ते? पहिल्यांदा क्रॉकबॉलमध्ये ते स्पर्धे फार मोठे होत होते. मी लहानपणी असताना आपलं न्यू इंडिया टीम, लेव्हंडर टीम, राजेंद्र टीम, मी लहानपणी असताना फार बघून इथं बघत बसत होतो त्या स्पीचवर बसून. आणि आत्ता एवढ्या वर्षात आपण झाले ते स्पर्धे, पण एवढा ओपन क्रिकेट केव्हा झालं नाही. आणि एवढं मोठं बक्षीस सोलापूर प्रथम ठेवल्याबद्दल आमचे संतोष आणि उमेश सरांचं सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतो. आणि असेच स्पर्धे पुढे ठेवावं आणि प्लेयरला उत्तेजित एक बक्षीस देऊन प्लेयरला तयार होईल आणि एक नवा क्रिकेट तयार होईल असा मला अंदाज वाटतो. दासरे साहेब, तुम्ही या ग्राउंडचा इतिहास सांगितला, एक इतिहास देखील मी तुम्हाला सांगू इच्छितोय. महेश सारखल इथं बॅटिंग करत, समोर पिच होती तिथे महेश सारखल बॅटिंग करता एका प्रेक्षकाने लागोपाठ जर 5 षटकार मारले तर महेश सर्कलला अर्ध्या तोळ्याचं लाकीट ठेवलं होतं, आठवतं का तुम्हाला ते? आणि मला वाटतं महेश सर्कलने ते 5 षटकार मारले होते. आणि त्या गर्दीमध्ये काय झालं माहितीये का, लाकीट चोरीला गेलं.
पण त्या माणसाला दुसरं लाकीट आणून दिलं. वासूद बरोबर एकदम. आणि वासूद वरनाल बी त्यांचं बॅटिंग इथं बघितलेलं आहे, तिने बी फार उत्सुक त्या टायमाला बॅटिंग केलेलं आहे. धन्यवाद. तुमच्यासारखे दिलदार व्यक्ती आहेत, पण हे क्रिकेट जिवंत आहे म्हणायला काही हरकत नाही. आणि तुम्ही ताता झालेली पार्टी कधी मिळणार आम्हाला? तुम्ही दिवाळी के बाद. चला मॅच चालू करतो आपण. फलंदाजीला असेल स्टार ऑफ द मराठवाडा. क्रिकेट खेळता खेळता प्रत्येकाचं एक स्वप्न असतं उमेशांना. खेळाडूचं एक स्वप्न असतं आपण खेळताना गाडी पटकावी, फोरव्हीलरची गाडी जिंकावी, हे स्वप्न पूर्ण करणारा खेळाडू. क्रिकेट खेळता खेळता यांनी आपल्या कोरडवाडीमध्ये टू व्हीलरची बाईक कमवली. आणि मला वाटतं अनिल परब साहेबांची जी स्पर्धा आहे, आणि ती स्पर्धा म्हणजे कुठली स्पर्धा, सुप्रीमोची स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समनचं पारितोषिक पटकवलं, त्याला ऍक्टिवा गाडी मिळाली. आणि उत्तराखंडमध्ये परवा स्पर्धा झाली होती, तिथे फोर व्हीलरची गाडी जिंकणारा खेळाडू. आणि ISPL आणि पुढच्या वेळेस मात्र गाडी ठेवण्याची आमच्याकडून शक्यता आहे. त्यांची इच्छा पूर्ण इथे केली जाईल. चला यानंतरचा टॉस करायचा उमेशांना. सेमीफायनल मॅचचा टॉस करूया आपण. या ठिकाणी आपले या ग्राउंडचे बेताज बादशाह, या ग्राउंडने काय दिलंय, राजेश शेमूल सारखा हिरा दिलाय, तो इथं आलाय, त्याचं आपण स्वागत करूया इथे. स्ट्राईकला कृष्णा गवळी, नो स्ट्रायकरला असेल फलंदाजीला विठ्ठल चव्हाण. सोलापूर क्रिकेटचा ठाण्या वाघ, ज्याला आपण म्हणतो केटी स्पोर्ट्सची बॅटचा बँड अँबॅसेडर, म्हणजे दोन्ही फलंदाज केटीची बॅट वापरतात. एकीकडे कृष्णा गवळी आणि दुसरीकडे पाहतो विठ्ठल चव्हाणला. अण्णा ग्रुपच्या कुठल्याही फलंदाजाने स्वर्गीय महेश मनकल यांच्या स्मरणार्थ 2100 रुपये बक्षीस दिलं जाईल. गेंदबाजी करने के लिए पहली बॉलिंग करेंगे. पहिला चेंडू मारायचा प्रयत्न इतर मात्र विकेट कीपरच्या मागे जातो. बॉलरचं नाव सांगा. विजय उमरे. विजय उमरे की पहली गेंद इस बार साई प्रसाद पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 300 रुपये आणि लागोपाठ 3 षटकार मारले तर तब्बल 5,000 रुपये बक्षीस. एक बार बिल्कुल उठाकर खेलने की कोशिश में गेंददार के बिल्कुल विडबी के क्षेत्र में गेंद आ रही है. जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते हैं 1 रन बनेगा और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ तो केवल सिंगल की योग पर. प्रणव सर एक विनंती आहे तुम्हाला. प्रणव सर, जो टी शर्ट नसणारा खेळाडूला आत थांबवू नका, एक प्लीज विनंती आहे. टी शर्ट कंपल्सरी आहे. सोलापूरचा असेल तर पलीकड साईडला उभं करा त्याला. विश्वनाथ मनकल यांच्याकडून महेश मनकल यांच्या स्मरणार्थ 2100 रुपये लागोपाठ 3 षटकार झाले. 1 षटकारला 300 रुपये साईप्रसाद पाटील कडून आणि साईप्रसाद पाटील यांच्याकडून लागोपाठ 3 षटकार जर फलंदाजाने मारले तब्बल 5,000 रुपये. म्हणजे दिवाळीचा बोनस घ्यायची संधी आहे, सोडू नका. को बांधने की कोशिश में गेंददार के जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते सिंगल बनेगा. सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर केवल 3 रन. बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए विजय उमरेची चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल, कारण या षटकामध्ये फक्त 3 धावा दिले गेलेत. आखोट टप्प्याचा चेंडू इथं भिरकवला, फेकून दिला.
साई प्रसाद पाटील यांचे 300 रुपयाचं अकाउंट ओपन झालेलं. 300 रुपयाचं पारितोषिक पटकवलं गेलं. आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे बेटे गेंद लेकर तैयार है. इस बार फिर से मारा वो थोड़ा खर्चा मिलेगा. वीर मराठा क्रिकेट संघाचे कॅप्टन लास्ट कॉल फॉर तुम्हाला हा शेवटचा कॉल. वीर मराठा क्रिकेट संघ कॅप्टन माझ्याकडे आहे. तिथे वीर मराठा क्रिकेट संघाचे कॅप्टन चेतन बोरे. हॅट्रिक सत्कार मारला तर दासरी साहेबांकडून म्हणजे या चेंडूचा षटकार मारला तर 6,000 रुपये. इस बार गेंदबाजी करेंगे फिर अपने और की अगली गेंद लेकर गेंदबाजी करेंगे. ओ अच्छी गेंद इस बार बिल्कुल मारना चाहते थे. हल्का सा एज लगा वहां पर. लालच लालच की दासरी साहेबचं पारितोषिक हार्ड आहे असंच मिळत नाही. हा त्याला मात्र काहीतरी करावं लागतं. आणि दासरी साहेबांनी सांगितलं की माझं पारितोषिक पर 5,000 देखील गेले. चलेंगे नहर की शुरुआत करने के लिए गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलर को बॉलरचं नाव सांगा भैया. बालाजी मगर. या पर या ठिकाणी पुण्याचे आदरणीय त्यांनी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं ते आदरणीय त्या ठिकाणी संतोष चंद्रकांत आरकर साहेबांच्या शुभ हस्ते प्रशांत प्रसाद या दोघांच्या उपस्थितीत आपण टॉस करतो. विठ्ठल चव्हाण वाघाची धार फुल लायटर खणखणीत घणघणीत बाबरफुल सुंदर षटकार. या ठिकाणी टॉस करतो आपण आदरणीय प्रसाद साहेबांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर चंद्रकांतजी हरकरे साहेब. या ठिकाणी पाहूया पहिली सेमीफायनल मॅच कोण जाणार 54,869 डिपॉझिट करण्यासाठी. तुमच्या बाहेरला विठ्ठल चव्हाण बरोबरतोय. बीज मराठा टीम ने टॉस जीता. टॉस जीतने के बाद बिल्कुल बढ़िया कैच वहां पर विकेटों के पीछे प्रणव बरकुल ने पकड़ा है. पहले विकेट जाने के बाद अब यहां पर गेंदबाजी करने के लिए अब बैटिंग करने के लिए आए हैं नो स्ट्राइकिंग इन पे भूषण गोले.
तो इस बार दिख रहा है नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए आए हैं। अच्छी गेंद इस बार देखा जा बरगा बड़ी बॉल का इशारा। तो इस बार बिल्कुल उठाकर खेलने की कोशिश पूरी गेंद बोलने के दिशा में जा रही है, बिल्कुल विकेट आ रही है। भूषण बोलने का विकेट आ रहा है। इस बार विकेट जा रही है बिल्कुल। विकेट केलं ना इस बार बहुत ही बढ़िया चौका मिलेगा और इसी चार के साथ पूरा आगे बढ़ता बढ़ता और अभी भी 24 अमर गायकवाड आणि 3 षटकार जर मारले 200 रुपयाचे पारितोषिक सागर गबाणे यांच्या वतीने दिलं जाईल। अब गेंदबाजी करने के लिए बाबा शेख को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जा रहा है। अर्थात धावसंख्या आपण पाहतो 30 धावा। बल्लेबाजी करने के लिए बिल्कुल सेमीफाइनल की मैच जीतने के लिए 75 यानी कि 76 का
टारगेट है। एक इस बार गेंदबाजी करने के लिए तैयार है, बॉलिंग करने के लिए विठल चव्हाण। विठल चव्हाण सोलापुर डिस्ट्रिक्ट की शान है। विठल चव्हाण बिल्कुल आन बान शान, बिल्कुल विठल चव्हाण को बिल्कुल क्रिकेट का धन्यवाद कहा जाता है। वाघाने मात्र मारलाय फटका, इथं मात्र चेंडू जातो स्क्वेअरली गेला, खराब क्षेत्रातून चेंडू सीमा पार करतो, 4 धावा चौकार येईल। फिर से एक बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए अभी भी रुका बस स्कोर इस वक्त 34 की ओर पर 34 रन, 34 रन इस वक्त रन संख्या पहुंच रही है। तो इस बार अभी भी रुका बस स्कोर इस वक्त 34 पे जाकर पहुंचा है। इस बार अफसर के बाहर आई बार दूर से मारा, हवा में गेंद, क्या सुटली होतं मात्र विठ्ठल चव्हाणला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावर दगड टाकून घेण्यासारखं असेल। अपने पैरों पर पत्थर फेंकने की जैसी बात होगी। 2 रन के करीब 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 36 की ओर पर। ये बिल्कुल क्वार्टर की मैच है, यानंतरची देखील मैच आपण पाहतो, पहिली सेमीफायनल मैच। इसके बाद हिंद क्रिकेट टीम पुणे यहाँ पर होगा मुकाबला वीर बनाना क्रिकेट टीम के बाद बीच में। चेतक गोरे जर तुम्ही प्लेयर ऍड केले असतील तर कृपया मला येऊन सांगायचं आहे। राजेश माने यांना देखील विनंती, मोबाईल नंबर द्यायचे तिथे। विठ्ठल चव्हाण के बैट से निकलता ये बिल्कुल सीधा खेला है, विकेट आ सकती है क्या? आ गई विकेट। नए बल्लेबाज बबलू पाटिल जाएंगे, पाटिल क्यों नहीं गिरा? ठीक है, गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे बाबा, गेंदबाजी करने के लिए तैयार है। बाबा की गेंदबाजी पे बबलू पाटिल आएंगे। कल के मैच पे येरळवाडी के मैदान में मैच चल रहा था, इथं मात्र एका षटकामध्ये 24 धावा हव्या होत्या, बबलू पाटीलने केल्या ते करून दाखवल्या। बबलू पाटील स्लोअर चेंडू इथं मात्र मारला फटका, चेंडू जातो निश्चितच। या ठिकाणी सिंगल धाव तिथे घेण्याचा प्रयत्न होतो आणि एका सिंगल धावेची संघाची भारतीय संघ 37 धावा गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार है, गेंदबाजी करने के लिए फिर से बाबा, बाबा की गेंदबाजी का मुकाबला करेंगे इस बार से बबलू पाटिल, अमर गायकवाड़, बाहुबली बाहुबली अमर गायकवाड़। शॉट गति से स्कोर कर खेला पर गेंद ऊंचा मारा, एक बार के टीम कवर पॉइंट बॉडी के बाहर जाती है, कारण से बात नहीं करता। अभी भी रुकावट स्कोर पूरी मतलब की ऊपर 41 धावा था, मैच जिंकत कसं तर 35 धावा। गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे, तैयार है गेंदबाजी करने के लिए। ऊपर डालने की कोशिश गेंद को खिलाड़ी फील करते फिर से सिंगल मिलेगा और इस सिंगल के साथ पूरा आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त पहुंच रही है 42 रन की पर। आता मैच जिंकत कसं तर येणारे 18 चेंडू आणि धावा करायचे 34 धावा।
रन से हारा हुआ इंसान बिल्कुल दिल से जसप्रीत गिरगावकर यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये पारितोषिक. या 2 षटकांसाठी चला पैसे देऊन जायचे आहेत. मारले तर ठीक आहे, नाही मारले तर तुम्हाला परत देऊ. चला इथं मात्र आपण निश्चितच पाहतो की प्रेक्षकांना एक नम्रतेची विनंती की मॅच चालू असताना कोणी प्रेक्षकांनी ग्राउंडचा योगा करू नका. मॅच इम्पॉर्टंट आहे. झाडा खाली पलीकडच्या सरकार लक्ष्मण रेषेच्या बाहेर थांबायचं आपण. आणि इथे समोर त्यांना विनंती मागे सरकून बसा जरा प्लीज, मागे सरकून बसा. आणि लागोपाठ 3 षटकार मारले फलंदाजांनी. निश्चितच मनोहर दास्त्री साहेबांकडून 1000 रुपये पारितोषिक केले पाहिजे. अभी भी इस छक्के के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर पहुंचता था कुल मिलाकर स्कोर हमारे गायकवाड़ बाहुबली है और एक छक्का निकले गायकवाड़. या नहीं देखने के लिए यहां पर एक विनंती असेल, माझा मोबाईल सध्या स्कोर नम्रतेची विनंती आहे. माझ्या मोबाईलला कोणी फोन करण्याची नम्रतेची विनंती आहे. स्वर्गीय महेश बनकर यांच्या स्मरणार्थ विश्वनाथ बनकर यांच्याकडून पारितोषिक आहे. आणि त्यांच्या संघ मालकाचे म्हणजे हा जो संघ आपण पाहतो आणि त्याबरोबर व्यंकटेश रिंकू जरगल साहेबांचा हा संघ आपण इथे पाहतो. ये तीसरा ने कहा कि नो बॉल है, चलिए नो बॉल बताया जा रहा, कमर के ऊपर ये नो बॉल है. या चेंडूवर सत्कार मारले दास्त्री साहेब तुम्हाला द्यावं लागणार पैसे. हा ते नोबल वगैरे काय संबंध नसतो. 2100 रुपये साई प्रसाद पाटीलचे 5000 रुपये म्हणजे 7100 आणि तुमचे 1000 असे 8100 रुपयाचा हा चेंडू आहे. सागर क्रमांक 200. ताता वाचले रे म्हणतायत ते आणि चेंडू सरळ एक विनंती 250 तर द्या. 2 चौकार 2 षटकार 1 चौकार गेलाय. अजून बहुसंख्य कुठली बॉलिंग करेंगे अपने ओवर की अगली गेंद लेकर बहुत बातें इस ओवर में जिस तरह की
बैटिंग कर रहे, खुकार बैटिंग कर रहे हैं अमर गायकवाड़, बाहुबली महाबली बाहुबली अमर गायकवाड़ यहाँ पर खुकार बैटिंग कर रहे हैं, इसीलिए उन्हें महाबली कहा जाता है। धावसंख्या आपण पाहतो 7 धावा, आता मात्र 16 मध्ये 16 आला, याच्या अगोदर 18 मध्ये 34 पाहिजे होत्या आणि आता 16 मध्ये 16 आल्या, म्हणजे इथं 16 चेंडू मध्ये 16 चेंडू मध्ये 18 आल्या. थोडासा पटकलेला चेंडू पहिला, मला वाटतं पहिला इथं सुंदर चेंडू टाकला गेला, विकेट किपर कडे जातो. दरम्यान आपण पाहतो गोलंदाजीला ऋषभ बोबडे, ऋषभ बोबड़े गेंदबाजी करने के लिए तैयार है. सोलापुर का बिल्कुल नामचीन क्रिकेट टूर्नामेंट, बेहतरीन टूर्नामेंट का यहाँ पर चल रही है. तो एक बार मारने की कोशिश, गेंद जा रही है बिल्कुल 61 रन की, अपर लॉस ऑफ 3 विकेट, 61 धावा 3 गड़ी पार. तो बात देखना, फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे, बीते गेंद तैयार है. बबलू पाटिल, क्या मिलेगी विकेट? आ गई विकेट. पांचवी विकेट आ रही है. नए बल्लेबाज एस के श्रीकांत कलावते, तो देखना आक्रमण संभालने के लिए गेंदबाजी देखा, चाचा प्रकाशदार बैट बॉल का इशारा करके उससे बता जा रहा है. आता मॅच जिंकायची असेल 13 चेंडूमध्ये धावा करायचे, 14 धावा, 13 मध्ये फक्त 14 धावा करायचे आणि ह्या धावा केला तर सेमीफायनलचे तिकीट पक्के होईल. फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार है, गेंदबाजी करने के लिए इस बार यस्के, क्या मारता है यस्के, और सीधा मारा डब्बा, खुला डब्बा. आपण निश्चितच पाहतो की आताची निश्चितच धावसंख्या जर पाहिली तर 68 झाले. आता मॅच जिंकायची असेल तर 12 चेंडू आणि करायचे फक्त 8 धावा. 12 चेंडू मध्ये 8 धावा करायचे. राकेश सर, आपण जर पाहिलं की आता जे कॅल्क्युलेट क्रिकेट खेळलं गेलं होतं, हे जे मोठे खेळाडू असतात कधी मॅच हारत नाहीत, त्यांना माहिती असतं की आपल्याला काय करायचं, एखादी मोठी वर आपण म्हणजे कमबॅक करू शकतो. हे दाखवलं अमर गायकवाडने. निश्चितच अगदी सीझन्ड क्रिकेटर्स ज्यांना आपण म्हणतो, अनुभव आणि संयम येथे त्यांनी दाखवलेलं आहे आणि अगदी लीलया पद्धतीनं ते हे सामना आपल्या संघाकडे वळवत आहेत. केवळ आता 8 धावांची गरज असेल 12 चेंडूंमध्ये. 12 गेंदवर जीतने के लिए 8 रन की जरूरत है. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण केला होता, टॉस जिंकून काय जुना बॉल टाका, जुना आहे का मामा? जुना बॉल आहे, टाका. 8 टाक बॉल. आला 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 आलाय आला आलाय. तो एक बार अभी भी टोटल रन संख्या इस वक्त देखना है.
इ- ये 6 रन 6 रन चलिए 6 रन है। फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण समाप्त। जीतने के लिए केवल 2 कदम दूर है, फक्त मॅच जिंकायची असेल तर 2 धावा करायचे आहेत। इथं मात्र मारायचा प्रयत्न चेंडू जातो विकेट कीपर कडे। दरम्यान आपण अमर गायकवाडची तुफानी बॅटिंग बघतोय। अमर गायकवाडने वैयक्तिक 32 धावा केल्या आणि मॅचचं टर्निंग पॉइंट करणारा खेळाडू कोण असेल तर बाहुबली अमर गायकवाड। फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे इस बीच अपने ओव्हर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करने के लिए पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल, फेकला जाईल। दरम्यान आपण पाहतो की निश्चितच तुळजापूरचे एक उत्कृष्ट समालोचक पंकज पाटील हे देखील मला वाटतं युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत। पंकज पाटील यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। वेलकम असेल, हार्दिक तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। आता स्कोर इक्वल झालाय, जिंकायसाठी फक्त 1 धाव करायची आहे। मॅच जिंकायची असेल तर फक्त 1 धाव करायची आहे। जशी मॅच संपेल ताबडतोब फिल्डिंगला वीर बनणारा संघ आत जाईल। तो इस बार मारने की कोशिश, इसी के साथ मैच जीतने वाली टीम बिल्कुल टूर्नामेंट के सेमीफाइनल जाने वाली टीम पुरस्कार आपण देतो थोड्याच वेळात।